1 सप्टेंबर 2025 पासून देशभरामध्ये मोठमोठे 10 बदल आता होणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा ताण बसणार आहे। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होत असतात। यामध्ये काही वस्तू महाग होतात, तर काही वस्तू स्वस्त होत असतात, तर काही नियमामध्ये बदल होत असतात, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर मोठा ताण बसत असतो। 1 सप्टेंबर पासून देशात संपूर्ण आता वर्षभरामध्ये सर्वात मोठे बदल आता या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून होणार आहेत। संपूर्ण देशभरामध्ये महागाईचा भडका उडणार, काही गोष्टी महाग होणार, तर काही नियमामध्ये मोठमोठे बदल होणार। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल, मग तो कोणत्याही कंपनीचा असेल, तर त्याच्या किमतीविषयी महत्त्वाची बातमी आता 1 सप्टेंबर पासून लागू होत आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी आता लाईट असेल, म्हणजेच घरगुती लाईट बिलाबाबत या ठिकाणी मोठमोठे नियमामध्ये आता बदल 1 सप्टेंबर 2025 पासून करण्यात येत आहेत। त्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेत सरकारी पेन्शन घेत असाल, म्हणजेच तुम्ही पेन्शनधारक व्यक्ती असाल, तर तुमच्यासाठी सरकारने दिली अर्जंट सूचना। त्यानंतर वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी देखील आता सर्व नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी बदल करण्यात येत आहेत। त्यानंतर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी मोबाईल असतील आणि त्या मोबाईलमध्ये जिओ नावाचं सिम कार्ड असेल, तर त्याबाबत सुद्धा अतिशय आनंदाचा निर्णय 1 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात येतोय। सर्वात मोठे बदल या ठिकाणी 1 सप्टेंबर 2025 पासून सर्व जनतेसाठी लागू करण्यात येत आहेत। त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल किंवा पीक विम्याचा लाभ अजून पण मिळाला नसेल, तर सरकारने दिली तुमच्यासाठी एक गुड न्यूज, तसेच एक बॅड न्यूज सुद्धा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असतील, तर इथून पुढे लाडक्या बहिणींना पैसे येण्याबद्दल एक वाईट बातमी आणि धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। आता त्या लाडक्या बहिणींचा काहींचा हप्ता बंद होण्याच्या मार्गावर सुद्धा आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे। ज्या ज्या नागरिकांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आता या ठिकाणी समोर आल्या। तसेच ज्या ज्या नागरिकांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, यामध्ये खाते असेल, तर त्यांच्यासाठी नवीन नियम आता 1 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात येतोय। देशातील सर्वात मोठ्या 2 बँका आहेत, ते म्हणजे पोस्ट ऑफिस आणि त्या ठिकाणी SBI, म्हणजेच ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो। या 2 बँकेमध्ये ज्या ज्या नागरिकांचं खातं आहे, त्यांना तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून 1 सप्टेंबर पासून आता या 2 बँकेतील ग्राहकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी आल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 आनंदाच्या बातम्या व एक वाईट बातमी या ठिकाणी आलेली आहे। आता बघा, या ठिकाणी सर्वच नियमामध्ये 1 सप्टेंबर 2025 पासून मोठमोठे बदल होतोय, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण बसणार आहे। हे नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला पण मोठा भार पडू शकतो। जर योग्य वेळी तुम्ही हे नियम नाही पाळले, तर तुम्हाला पुढे जाऊन अडचण सुद्धा होऊ शकते। त्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता येणाऱ्या 1 सप्टेंबर 2025 पासून सर्व जनतेसाठी लागू होत आहेत। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये नेमका काय बदल होतोय, जे नियम तुम्हाला पाळायचे आहेत, ते नियम कोणकोणते आहेत, तुम्हाला इथून पुढे तुमच्या खिशाला कोणतीही कात्री लागू नये यासाठी कोणकोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत, काय काय गोष्टी महाग होणार आहेत, काय काय गोष्टी स्वस्त होणार आहेत, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस यामध्ये खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सरकारने दिली एक आनंदाची गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज सुद्धा आलेली आहे। तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड असेल, तर सरकारच्या माध्यमातून यामध्ये सुद्धा नवीन नियमामध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत। आता आपण पाहूया घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत काय काय बदल होणार आहेत। त्यानंतर पाहूया पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ज्या नागरिकांचं खातं आहे, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या नागरिकांचं खातं आहे, त्यांच्यासाठी सरकारने काय काय बदल केले आहेत। तसेच EPS पेन्शनधारक, राज्य सरकारचे पेन्शनधारक, केंद्र सरकारचे पेन्शनधारक, नमो शेतकरी योजनेचा वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल, त्या सिम कार्ड जिओचं आहे, त्यांच्यासाठी आता त्या ठिकाणी 1 सप्टेंबर 2025 पासून काय काय बदल होतोय ते तुम्हाला ओळीने आता सांगतो। पहिल्यांदा आपण पाहूया ते म्हणजे
पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना काय नियमामध्ये बदल होतोय बघा। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा 1 सप्टेंबर 2025 पासून ज्या ज्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना एक आनंदाची बातमी स्वतः नरेंद्र मोदी सरकारने दिली आहे। ती म्हणजे आता प्रत्येक कुटुंबांना रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला धान्य घेण्यासाठी रांगेत उभा राहायची गरज नाही। मग आता त्यासाठी तुम्हाला दिलासा देणारी बातमी त्यांनी सांगितल्या ती म्हणजे आता तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत मिळणार असेल तर ते तुम्हाला मागचं जे 3 महिन्यांचं तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळले तर इथून पुढे पण तुम्हाला मिळणार आहे। परंतु तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये इथून पुढे धान्य घेण्याची आता तुम्हाला गरज नाही। आता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला डायरेक्ट घरपोच सेवा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देणार आहेत। मग त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरणं गरजेचं आहे। तो अर्ज कोणता आहे तसेच काय काय नियमामध्ये काय बदल होतोय तुम्ही आता लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। आता बघा जनतेसाठी सर्वात मोठे त्या ठिकाणी बदल करण्यात आलेत। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात आले असं सांगितलंय। पहिला बदल होतोय तो म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी बदल होतोय। ते म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी मिळाल्या की तुम्हाला आता घरपोच गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। तसेच तुम्हाला जे गहू आणि तांदूळ फक्त 2च सुविधा देण्यात येत होत्या तर यामध्ये अजून सुद्धा 2 वस्तू या ठिकाणी सरकारने नवीन आणलेल्या आहेत ज्या तुम्हाला स्वयंपाकघरात लागणार आहेत। जसं तुम्हाला गहू आणि तांदूळ तुमच्या स्वयंपाकासाठी लागतं तसंच अजून 2 वस्तू सरकारने यामध्ये ॲड केल्या आहेत। ते रेशन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। कोणकोणत्या वस्तू आहेत आणि तसेच तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जायचा वैताग आला असेल आणि तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ सरकारने आणून पोच करावे असं वाटत असेल तर याबद्दल नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे पुढे समजणार आहे। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे ज्या ज्या नागरिकांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे तसेच पोस्टात आहे त्यांच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे खात्यामधून काढण्यासाठी आणि खात्यामध्ये भरण्यासाठी आता 1 सप्टेंबर 2025 पासून नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। हे नियम नाही पाळल्यास तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये पैसे भरता देखील येणार नाहीत आणि काढता देखील येणार नाहीत। इतके कडक नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागण्यात आले आहेत। तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिनिमम बॅलन्स तुम्हाला किती ठेवायला पाहिजे, पोस्टात मिनिमम बॅलन्स किती ठेवायला पाहिजे, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल यामध्ये मिनिमम म्हणजेच त्या ठिकाणी किती बॅलन्स ठेवायला पाहिजे अन्यथा बँक तुम्हाला दंड सुद्धा आकारू शकते। अशा प्रकारचे नियम या ठिकाणी लावले आहेत। तसेच सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख आता जाहीर केल्या त्या तारखेला नमोचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी आल्या ती म्हणजे तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हप्ता मिळण्याबद्दल महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की 50 लाख लाडक्या बहिणींना आम्ही वगळलो आहोत कारण 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण आहे असं समजून आतापर्यंत लाभ घेतला आहे। सरकारचे जवळपास 200 कोटी रुपयाचं नुकसान झालंय असं यासाठी सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता येणाऱ्या सर्व नागरिकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा या ठिकाणी दुसरा बदल या ठिकाणी करण्यात येतोय। आता तुम्ही लक्ष देऊन बघायचा आहे जो आता सर्वच नागरिकांना या ठिकाणी लागू होतोय। आधार कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर आधार कार्डच्या नियमामध्ये सर्वात मोठा बदल या ठिकाणी होतोय। कोणता नियम आहे या ठिकाणी तुम्हाला आता सांगत आहे। सर्वांनी आधार कार्ड असेल तर आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी ज्या ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे। जर आधार कार्डवरील ही कामे जर तुम्ही नाही केली तर तुमच्या बँकेमध्ये कोणत्याही योजनांचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया या 4 बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आता पैसे काढण्याबद्दल आणि पैसे भरण्याबद्दल आता तुम्हाला नियम या ठिकाणी लावण्यात आलेत। 1 सप्टेंबर पासून तुम्हाला फक्त एवढीच रक्कम बँकेमध्ये आता भरता येणार आहे। तसेच एक ठराविकच रक्कम तुम्हाला बँकेतून इथून पुढे काढता येणार आहे। तसेच
आता तुम्हाला घरगुती लाईट बिलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे। त्यामुळे जर तुम्हाला लाईट बिलाबाबत त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं मीटर जर कमी लाईट वापरून पण तुम्हाला जास्त लाईट बिल येत असेल तर सरकारने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे। ती कोणती बातमी आहे ती सुद्धा सांगणार आहे। तसेच वयाच्या 60 वरील सर्व नागरिकांना सरकारच्या माध्यमातून आता दवाखान्याचा मोफत खर्च या ठिकाणी देण्यात येतोय। तो कसा देण्यात येतोय आणि यासाठी काय प्रोसेस आहे तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे तुम्हाला जास्त रांगेत उभा राहायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डबल काउंटर्स आता खोलण्यात येत आहेत। त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी काय गर्दी होत होती तर ती आता पूर्णपणे संपणार आहे। आता स्टेट बँक ऑफ इंडियातील जर तुम्ही एफडी केली असेल तसेच पोस्टात तुम्ही एफडी केली असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आल्या, ती पण तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर याबाबत एक आनंदाची बातमी समोर आल्या। तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आली, ती म्हणजे सरकारने आता गॅसचा दर पूर्णपणे कमी करण्याचं ठरवलंय। त्याचं कारण म्हणजे आता बघा, त्या ठिकाणी तुम्हाला गॅस सिलेंडर जो त्या ठिकाणी पहिला चोरी होत होता तर ती पूर्णपणे सुटका होणार आहे। तसेच गॅस सिलेंडरचे रेट आता जवळपास 30 ते 40 रुपयांनी स्वस्त होणार आहे। ही आनंदाची बातमी आहे। चला आता पुढचं बघून घेऊया, ती म्हणजे ज्या नागरिकांना आता लाईट बिल जास्त वाढवून येतोय त्यांच्यासाठी सरकारने काय गुड न्यूज दिल्या बघा। आता बघा, या ठिकाणी ज्या नागरिकांचं आता MSEB मध्ये लाईट बिल त्या ठिकाणी तुम्हाला जास्त भरावं लागतंय त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता एक आनंदाची बातमी दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या ठिकाणी 300 युनिट लाईट बिल त्या ठिकाणी माफ करण्याचं ठरवलंय। काही नागरिकांना या ठिकाणी आता लाईट बिल जवळपास 50% माफ करण्याचं ठरवलंय। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा लाईट बिल सरकारने माफ करण्याचं या ठिकाणी ठरवलंय। परंतु कोणत्या तारखेला हे माफ होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। बघा, त्यानंतर नमो शेतकरी योजना यासाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजनेविषयी एक आनंदाची बातमी आल्या। त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणाऱ्या त्या ठिकाणी 1 सप्टेंबर 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आधार कार्ड धारकांना ज्या नागरिकांचं आधार कार्ड काढून बरोबर त्या ठिकाणी आता 10 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांनी अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अन्यथा कोणत्याही योजनांचे पैसे आधार कार्डवर येणार नाहीत। म्हणजेच बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असतं, त्यामुळे आता त्या ठिकाणी बँकेमध्ये तुमच्या योजनांचे कोणतेही पैसे येणार नाहीत। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करायला सांगितलं आहे। तसेच पोस्टात एफडी केलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आल्या, ती म्हणजे तुमचे व्याजदर या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। आता बघा, त्या ठिकाणी लाईट बिलाबाबत बातमी, लाईट बिल जर तुमचं या ठिकाणी आता तुम्हाला वाढवून येत असेल तर सरकारच्या माध्यमातून MSEB ऑफिसमध्ये तुम्ही तक्रार करायची आहे। सरकारच्या माध्यमातून जर तुमचे पैसे जर जास्त जर गेले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता मोफत अन्नधान्य त्या ठिकाणी 2 वस्तू एक्स्ट्रा कोणत्या मिळणार आहेत तर या ठिकाणी रवा आणि गोडेतील हे त्या ठिकाणी आता गणपतीच्या सणानिमित्त तुम्हाला 2 वस्तू एक्स्ट्रा मिळणार आहेत, कारण गणपतीच्या सणाला आनंदाचा शिधा हा सरकारच्या माध्यमातून मिळत असतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी ती म्हणजे बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी आहे। 1 सप्टेंबर 2025 पासून EPS पेन्शन असेल, राज्य सरकारची पेन्शन असेल तर तुमच्या पेन्शनमध्ये या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता वर्तवल्या। तसेच महत्त्वाचं म्हणजे तुमची लाईट बिल त्या ठिकाणी आता जर तुम्हाला कमी यायचं असेल तर सरकारच्या माध्यमातून सोलार तुम्हाला वर बसवून घ्यायचं आहे, त्याच्या तुम्हाला निधी जो आहे म्हणजेच त्याला सबसिडी जी आहे तर ती सरकारच्या माध्यमातून 30% तुम्हाला देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचे वेगवेगळे नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात येतात, याचा तुम्हाला परिणाम होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।